नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रामायणाच्या विविध भाषांमध्ये झालेल्या पुनर्लेखनाविषयी जाणून घेणार आहोत. रामायण हे अस्सल भारतीय महाकाव्य आहे. वेगवेगळे समाज, पंथ, भाषा आणि वेगवेगळ्या प्रांतांमध्ये रामायणाचे पुनर्लेखन झाले. संस्कृत साहित्यापासून ते आधुनिक साहित्यापर्यंत रामकथा अनेक स्वरूपात आपल्या भेटीस येते. वाल्मिकी रामायणाची प्रेरणा घेऊन अनेक रामायणे लिहिली गेली, परंतु आज त्यातली अनेक रामायणे उपलब्ध नाहीत. वाल्मिकी रामायण हे वाल्मिकी ऋषींनी श्रीरामचंद्रांच्या अवतार काळात लिहिले अशी मान्यता आहे. म्हणून वाल्मिकी रामायण हे सर्वात प्राचीन महाकाव्य मानले जाते. वाल्मिकी रामायणानंतर संस्कृत भाषेत आणि विविध भाषांमध्ये रामायणाचे पुनर्लेखन झाले. त्याविषयी आपण जाणून घेऊ. प्रथम आपण काही संस्कृत रामायणे आणि त्यांची श्लोकसंख्या याविषयी जाणून घेऊ. अगस्त्य रामायण श्लोकसंख्या 16,000, चांद्र रामायण श्लोकसंख्या 75,000, दुरंत रामायण श्लोकसंख्या 61,000 वशिष्ठ ऋषी आणि जनक संवाद रूपाने लिहिलेले. देव रामायण श्लोकसंख्या 1,00,000, मंजुल रामायण श्लोकसंख्या 1,20,000, महारामायण श्लोकसंख्या 3,50,000 शिवपार्वती संवाद रूपाने लिहिलेले. महिंद रामायण श्लोकसंख्या 52,000, चंपू रामायण श्लोकसंख्या 15,000 शिव नारद संवाद रूपाने लिहिलेले. मणिरत्न रामायण श्लोकसंख्या 36,000 वशिष्ठ ऋषी अरुंधती संवाद. महामाला रामायण श्लोकसंख्या 56,000 शिवपार्वती संवाद. लोमश रामायण श्लोकसंख्या 32,000, संवृत्त रामायण श्लोकसंख्या 24,000, सुब्रह्म रामायण श्लोकसंख्या 32,000, सौपद्य रामायण श्लोकसंख्या 62,000, शौर्य रामायण श्लोकसंख्या 62,000, सौहार्द रामायण श्लोकसंख्या 40,000, स्वयंभव रामायण श्लोकसंख्या 18,000. ही रामायणं आज उपलब्ध नाहीत. संस्कृत भाषेमध्ये अजूनही काही रामायणांचे पुनर्लेखन झाले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: पद्म रामायण, सुवर्षस रामायण, रहस्य रामायण, श्रवण रामायण, अध्यात्म रामायण, अरुण रामायण, नारद रामायण, सार रामायण, हनुमद रामायण, देह रामायण, वृत्त रामायण, ब्रह्म रामायण, बृहद रामायण, आगम रामायण, अवधूत रामायण, श्वेतकेतु रामायण, क्रौंच रामायण, भरत रामायण, जैमिनी रामायण, जटायु रामायण, पौलस्ती रामायण, विभीषण रामायण, नल रामायण, विश्वामित्र रामायण, सुतिकष्ण रामायण, नील रामायण, सुग्रीव रामायण, व्यासोक्त रामायण, कपिल रामायण, बकतालभ्य रामायण, भविष्योत्तर रामायण, आत्मधर्म रामायण, कालिका रामायण, कुमार रामायण, वरद रामायण, भागवत रामायण, भार्गव रामायण, स्कंद रामायण, औशन्यस रामायण, कली रामायण, ब्रह्मवैवर्तक रामायण, कूर्म रामायण, शूक रामायण, शेष रामायण, जांबवंत रामायण, दुर्वासा रामायण, ब्रह्मांडा रामायण, सूर्य रामायण, हरिवंश रामायण, सनतकुमार रामायण, नरसिंह रामायण, अंबिका रामायण, लिंग रामायण, जैन रामायण, मार्कंडेय रामायण, वरुण रामायण, बोधकारक रामायण, गणेश रामायण, वायू रामायण, माहेश्वर रामायण, गरुड रामायण, रवी रामायण, पाराशर रामायण, वामन रामायण, श्रीरंग रामायण, ईश्वर रामायण, शिव रामायण, विष्णू रामायण, भारद्वाज रामायण, धर्म रामायण, मारुती रामायण, अत्री रामायण, आचार्य रामायण. वाल्मिकी रामायणाचा अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये प्रथम विल्यम केरी आणि जोशुआ यांनी इसवी सन 1805 ते 1810 दरम्यान केला. तसेच जर्मन भाषेमध्ये श्लेघे याने रामायणाचा अनुवाद केला, तर गोलेसियो याने इटली भाषेमध्ये रामायणाचा अनुवाद केला. रामायण हे फक्त महाकाव्य नसून तो एक महान इतिहास आहे. तसेच रामायणाचे प्रादेशिक भाषेतही रूपांतरे झाली. कंब रामायण तामिळ भाषेत लिहिले गेले, काश्मीरी रामायण डोगरी भाषेत, कृतिवास रामायण बंगाली भाषेत, गिरीधर रामायण गुजराती भाषेत, तोरवे आणि पंप रामायण कानडी भाषेत, पौमचर्यन रामायण प्राकृत भाषेत, बलराम रामायण उडिया भाषा, भावार्थ रामायण मराठी भाषा, रामविजय रामायण मराठी भाषा, माधव कन्नली रामायण आसामी भाषा, मौल्ल रामायण तेलुगू भाषा,
रंगनाथ रामायण तेलुगू भाषा, मसीही रामायण फारसी भाषा, रामचरितमानस हिंदी भाषा, गोविंद रामायण पंजाबी भाषा अशी ही रामायणाच्या विविध रूपांतरांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।